नगरसेविका सुरेखा इतापे यांच्या नेरूळ प्रभाग क्रमांक 80 मधील विविध नागरी कामांचा शुभारंभ महापौर सागर नाईक यांच्या हस्ते करण्यात आला। माजी नगरसेवक रवींद्र इतापे यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक नगरसेविका सुरेखा इतापे यांनी केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश आले असून परिसरातील जवळपास सर्वच नागरी कामे पूर्ण झाली असल्याचे महापौर सागर नाईक यांनी यावेळी सांगितले। प्रभाग क्रमांक 80 मध्ये रवींद्र इतापे साहेब, इतापे मॅडम त्यांचे सर्व पदाधिकारी हे फक्त निवडणुका आल्यामध्ये काम करत नाही। या भागामध्ये मी नेहमी या ठिकाणी विकास कामाच्या शुभारंभासाठी येत असतो। अतिशय कटिबद्ध विकासाच्या दृष्टीने लोकनेते गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली, शिकवणीखाली आम्ही सर्व काम करतो आणि जे जे या वॉर्डाला गरजेचे आहेत ते पूर्ण करतो। या वॉर्डामध्ये ज्या ज्या गरजेच्या बाबी होत्या त्या इतापे साहेब आणि इतापे मॅडम यांच्या माध्यमातून पूर्ण होताना त्या ठिकाणी दिसत आहे आणि वचनपूर्ती खऱ्या अर्थाने पूर्ण झाले दिसते। तर अनेक महिन्यांपासून या विविध नागरी कामांसाठी महानगरपालिकेकडे नगरसेविका सुरेखा इतापे पाठपुरावा करीत असल्याने जवळपास प्रभागातील सर्व विकास कामांना मंजुरी मिळाली असून येत्या काही दिवसात ही कामे पूर्ण होतील। यावेळी उपस्थित माजी नगरसेवक रवींद्र इतापे यांनी मत मांडले की वचनपूर्ती सोहळ्याच्या माध्यमातून जी वचनं सन 2010च्या माध्यमातून सुरेखा इतापे यांच्या इलेक्शनच्या पूर्वी दिलेली होती ती सगळी वचनं 100% पूर्ण झालेली आहेत। मला तर वाटतं ही जी कामं आहेत पाठीमागे बोर्डावरती लिहिलेली आहेत ही कामं आम्ही त्याच्यामध्ये दिलेली नव्हती। उदाहरणार्थ जे 4.5 कोटीचं गार्डन होतं आहे ते आम्ही पहिलं नागरिकांना सांगितलेलं नव्हतं। त्याच्यानंतर तो प्लॉट 7.5 एकरचा सिडकोचा प्लॉट आपण आपल्याकडे हस्तांतरित केला। त्या ठिकाणी पाण्याची टाकी आणि मला तर वाटतं की त्याच्या सभोवताली जवळजवळ 12 सोसायटी आहेत आणि आमच्या सगळ्या सोसायट्या मोठ्या आहेत। 200 सोसायट्यांच्या घरांच्या खाली एकही सोसायटी नाही। आमची भीमाशंकर सोसायटी 750 फ्लॅटची आहे, सफल सोसायटी 350 फ्लॅटची, अशा सगळ्या मोठ्या सोसायटी आहेत आणि जवळजवळ 3,500 घरांना त्या ठिकाणी तो गार्डनचा फायदा होणार आहे। आज वचनपूर्ती सोहळ्यामध्ये प्रभाग निधी, नगरसेवक निधी याच्या व्यतिरिक्त 21 कामांचा शुभारंभ आपण केलेला आहे। या प्रसंगी नगरसेवक संदीप सुतार, सुरेश शेट्टी, सुरेश पाटील व विविध सोसायटीचे अध्यक्ष उपस्थित होते। कॅमेरामॅन साई पवार सोबत गीता गुप्ता, नेरूळ।